गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमावर तब्बल 144 वर्षांनी महाकुंभमेळा भरलाय. कुंभमेळा हिंदू धर्मातील एक महत्वाचा धार्मिक सोहळा आहे. शेकडो वर्षांपासून कुंभमेळ्याची परंपरा सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातील भाविक हजेरी लावतात. असं म्हटलं जातं की कुंभमेळ्यावेळी नदीतील पाणी अमृता इतकं पवित्र बनतं. त्यामुळे कुंभमेळ्यावेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापं धुतली जातात आणि मोक्ष प्राप्त होतो. पण कुंभमेळा साजरा करण्याची पद्धत कशी सुरू झाली, या मागची कहाणी काय आहे, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या व्हिडिओत आज मी तुम्हाला हीच रहस्यमयी आणि रोमांचक कहाणी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. नमस्कार, मी श्वेता. माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. तर कुंभमेळा साजरा करण्यामागे दोन वेगवेगळ्या आणि रोमांचक कहाण्या आहेत. पौराणिक कथांनुसार पहिली कहाणी आहे साप आणि गरुड देवांची. एक ऋषी होते, ऋषी कश्यप. त्यांना दोन बहिणी होत्या. एक होत्या कद्रू आणि दुसऱ्या विंता. कद्रूने एके दिवशी ऋषी कश्यप यांच्याकडे वरदान मागितले की त्यांना 100 शक्तिशाली आणि विषारी मुलं हवी. ऋषी कश्यपांनी तिला वरदान दिले आणि कद्रूला मिळाले 100 अंडे. हे पाहून विंताला हेवा वाटला आणि तिनेही महर्षी कश्यपांकडे वरदान मागितले. आपल्याला बहीण कद्रू इतके 100 मुलं तर नकोत, पण मला कमी मुलंही चालतील, पण सर्वात ताकदवान मुलं हवीत, असं वरदान विंताने मागितले. महर्षी कश्यपांनी तथास्तु म्हटलं आणि विंताला 2 मोठी अंडी मिळाली. हळूहळू कद्रूला मिळालेल्या अंड्यातून मुलं बाहेर निघू लागली. ही मुलं म्हणजे साप. जगभरातील सर्व सापांची आई म्हणून कद्रूला ओळखलं जातं. कद्रूची विषारी मुलं जन्माला येताना पाहून विंता व्याकुळ झाली आणि तिने घाईघाईने आपल्याला मिळालेल्या 2 पैकी 1 अंड फोडलं. त्या अंड्यातील बाळ पूर्णपणे विकसित झाले नव्हते. त्यामुळे गरुडासारखं धड असलेलं बाळ जन्माला आलं. त्या अर्धविकसित गरुडाने आई विंताला सबुरी ठेवण्याचा सल्ला दिला आणि दुसरं अंड फोडण्याची चूक करू नकोस असे सांगितले आणि तो उडून गेला. यानंतर कालांतराने दुसऱ्या अंड्यातून मानव आणि गरुडासारखे दिसणारे धडधाकट बाळ जन्माला आले. या बाळाचे नाव ठेवण्यात आले गरुड आणि पहिल्या बाळाचे नाव ठेवण्यात आले अरुण. या दरम्यान बहीण कद्रू आणि विंतामध्ये एक शर्यत लागली की इंद्रदेवांच्या रथाचे वाहन असलेला घोडा काळा आहे की पांढरा. याचे उत्तर चुकीचे निघेल तिला आयुष्यभर दुसऱ्या बहिणीची दासी म्हणून राहावं लागेल. विंता म्हणाली की इंद्रदेवाचा घोडा पांढरा आहे, पण कद्रू म्हणाली नाही, काळा आहे. मग जेव्हा त्या दोघी प्रत्यक्षात इंद्रदेवांच्या घोड्याचा रंग पाहण्यासाठी गेल्या, तेव्हा कद्रूने तिच्या काळ्या सापांच्या पिल्लांना इंद्रदेवाच्या घोड्याभोवती विळखा घालायला सांगितला. परिणामी पांढरा घोडा काळा बनला. विंताने जेव्हा प्रत्यक्ष पाहिले की घोडा काळा आहे, तिने हार मानली आणि ती आयुष्यभरासाठी कद्रूची आणि तिच्या 100 सापांची दासी बनली. गरुडला मात्र त्याच्या आईकडे पाहून कळवळा वाटे, म्हणून त्याने आपल्या आईला दासीत्वातून मुक्त करण्याचे ठरवले. गरुड कद्रू आणि तिच्या 100 मुलांकडे गेला आणि त्यांना विचारलं की मी माझ्या आईला दासीत्वातून मुक्त करण्यासाठी काय करू शकतो. यावर त्यांनी मागणी केली की वैकुंठातून अमृत कलश घेऊन. गरुड खूप शक्तिशाली होते. त्यांनी वैकुंठात जाऊन अमृत कलश घेतला आणि कद्रूकडे जाण्यासाठी निघाले. हे पाहून देव घाबरले. अमृत कलश चुकीच्या हातात गेला तर विनाश होईल अशी भीती त्यांना वाटू लागली. म्हणून त्यांनी भगवान विष्णूंना गरुडला रोखण्यासाठी जाण्याची विनंती केली. भगवान विष्णू गेले आणि त्यांनी पाहिले की कलश गरुडच्या हातात आहे, पण तो ते कलश उघडून अमृत ग्रहण करत नाहीये. मग भगवान विष्णूंनी गरुडला प्रश्न केला की तो अमृत कलश हातात असूनही अमृत ग्रहण का करत नाहीये. तेव्हा गरुडने पूर्ण कहाणी सांगितली. त्याची कहाणी ऐकल्यानंतर भगवान विष्णूंनी त्याच्या पुढे एक अट ठेवली की तू अमृत कलश घेऊन जा, पण तो कलश जमिनीवर ठेवताच तिथून निघून जा. गरुडने तसेच केले. त्याने अमृत कलश जमिनीवर ठेवताच भगवान विष्णू तिथे प्रकट झाले आणि त्यांनी अमृताने भरलेला कलश गायब केला. तेव्हापासून गरुड भगवान विष्णूंचे वाहन आहे, तर दुसरा भाऊ अरुण इंद्रदेवांच्या रथाचा वाहक आहे. कद्रूची आई विंता दासीत्वातून मुक्त झाली. मात्र असे म्हटले जाते की भगवान विष्णू आणि गरुडच्या युद्धादरम्यान
अमृत कलशातून अमृताचे 4 थेंब पृथ्वीवर पडले. या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. दुसरी कहाणी समुद्र मंथनाशी संबंधित आहे. मंडळी, जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले होते तेव्हा त्यातून भगवान धन्वंतरी अमृत कुंभाचे भांडे घेऊन प्रकट झाले. अमृत मिळवण्यासाठी देवांइतकेच दानवही आतुर होते. देवांच्या इशाऱ्यावरून इंद्राचा मुलगा जयंत अमृताने भरलेले कलश घेऊन धावू लागले आणि राक्षस जयंतच्या मागे धावू लागले. अमृत कलश मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये 12 दिवस घनघोर युद्ध झाले. देवाचा 1 दिवस मानवाच्या 1 वर्षाच्या बरोबरीचा असतो असे मानले जाते. राक्षसांच्या हाती हा अमृताचा कलश लागू नये म्हणून भगवान श्रीहरींनी मोहिनी रूप धारण केलं आणि अमृताचा कलश आपल्या हाती घेतला. हा कलश स्वर्गात घेऊन जात असताना 4 ठिकाणी अमृताचे थेंब पडले. हरिद्वार, प्रयागराज, नाशिक व उज्जैन या शहरात अमृताचे थेंब पडले. म्हणून याच 4 ठिकाणी कुंभमेळा साजरा केला जातो असे म्हटले जाते. तर कशी वाटली कुंभमेळ्याची ही कहाणी आम्हाला कमेंट करून कळवा. आणि कुंभमेळ्याशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.